मोगलाजी अण्णा शिरसटवार यांचे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छा आहेत. त्या जे सगळे उपस्थित आहेत त्या सर्वांना. आणि जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे अण्णांनी, तो म्हणजे हे असंच देवाणघेवाण प्रेमाची, विचारांची, आचारांची. आपल्याकडं एक हेच आहे मकर संक्रांत, आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा जो आपला गोडवा आहे तो कायम राहावा यासाठीचं हे स्नेहभोजन. आणि सर्वांना, विशेषतः अण्णांना आमच्याकडून आणि सगळ्यांकडून संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि त्या स्नेहभोजनाचा आस्वाद आम्ही सर्वजण घेतलो. आणि मी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना देगलूर शहरातील सुजाण, ज्येष्ठ युवक आणि सर्वांना शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मी देगलूर शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेला काँग्रेस पक्षाच्या वतीनं व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं सर्व शहरवासियांना मकर संक्रांतीच्या खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, असाच गोडवा आपण देगलूर शहरातल्या सर्व नागरिकांसोबत आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहणार आहे. या वर्षीच्या काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आमचे मित्र आदरणीय मोगलाजी शिरसटवार यांच्याबद्दल असं म्हटलं जातं लोकांमध्ये, हार के भी जीते वो बाजीगर होता है, वैसे हमारे मोगलाजी शिरसटवार है. अगर निवडणूक के दरमियान अगर उनका पराजय भी हुआ तो लोगों के दिलों में आज भी वो बसे वाले हैं. आप जो देख रहे हैं की सगळं शहरातले लोक, सर्व स्तरातील जाती धर्मातील लोक आज मोगलाजी शिरसटवार यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित आहे. कारण राजकारणामध्ये जय पराजय होतो, पण मोगलाजी शिरसटवार यांनी पराजयाची भीती न बाळगता नव्या जोमानं या देगलूर वासियांची जे ऋणानुबंध आहेत ते आजही त्यांनी तितक्याच प्रेमानं टिकून ठेवलेले आहेत. आणि हे जे दानत आहे सहभोजनाची, ती कमी लोकांमध्ये असते आणि ती दानत मोगलाजी शिरसटवार यांच्या मनात आहे, हृदयात आहे, मनामध्ये आहे. आणि त्यांनी जे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या शहरासोबत जोडलेला आहे, तो कायम तो असाच राहणार आहे असं मला या ठिकाणी सर्व उपस्थितांना आणि या मकर संक्रांतीच्या निमित्तानं हा गोडवा ते असं टिकून ठेवतील. कारण त्यांच्या मनामध्ये गरिबाबद्दल प्रेम आहे, कारण त्यांना गरिबीची जाणीव आहे. ज्यावेळेस ते निवडून आल्यानंतर म्हणाले की मी गरीब, माझे आईवडील गरीब होते आणि मी ती जाणीव ठेवूनच आज मी ह्या लोकांशी संवाद साधत आहे, लोकांची प्रेम आपुलकी वाटत आहे आणि ते त्यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे. आणि मी सगळ्या देगलूरवासियांना या निमित्ताने मकर संक्रांतीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मैं सबसे पहले तो आज मकर संक्रांति के मौके पर तमाम देगलूर के सभी नागरिकों को मैं मेरे तरफ से और मैं कांग्रेस पार्टी की तरफ से सभी लोगों का धन्यवाद अदा करता हूं. और मैं ईश्वर से ये प्रार्थना करता हूं कि आज के इस अच्छे मौके पर इसी तरीके से हमारा पूरा देगलूर शहर हंसी खुशी से आने वाले दिनों में गुजरे. यही मेरी अल्लाह ताला से, खुदा से यही मेरी प्रार्थना है. संक्रांती दिनानिमित्त आज आपण जनतेला काय शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. मकर संक्रांती दिनानिमित्त सर्व देगलूरवासियांना, सर्व भारतवासियांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून व सर्व माझ्या मित्र परिवाराकडून सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.